चेतन गोसावी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर त्याने पहिला काढू त्याने बाद केले। शुभम पाटील धावसंख्येचं सुशोभीकरण करण्यासाठी आलेला काढू आणि भोपळा इनं फोडता तंबूच्या दिशेनं हा काढू परतलाय। अलीकडची मॅच दक्ष 11 गावदेवी कानपोली या संघाने शिकस्त राखली। पहिल्या लढती दरम्यान टीम नेरूलला परास्त कर टीम गावदेवी बेलवली या संघाचा आपण डंका पाहिला। म्हणजे बेलवली आणि कानपोली पनवेली परिभागातील या दोन ताकदवर संघांचा एक ताकदवर खेळ आपण अलीकडच्या दोन लढतीमध्ये पाहिला आणि त्यानंतर वेध लागले त्या अखेरच्या लढतीकडे ज्या ठिकाणी ओम साई बंगारपाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय शरद स्फूर्ती ट्रॉम्बे। एक बलशाली बलवान ताकदवर या संघांमध्ये ही ताकदवर भिडत आहे आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धातील एक पहिलं पिवनचं षटक चेतन गोसावीचं अतिशय चेतनापूर्वक गोलंदाजीची आखणी या गोलंदाजाकडून इथे पाहायला मिळते। खेळाडू शुभम पाटील बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू आलाय तो नीरज तुर्भेकरची वर्णी लागली वन डाऊनला आणि आता विराट पारी त्याला खेळायची आहे। या पहिल्या पूर्वार्ध दरम्यान गोलंदाज तयार ओहो प्रहार केलाय इनसाइड आउट हा खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ही चपराक पाहतो चांगली फिल्डिंग। 3 क्षेत्ररक्षक पुढच्या दिशेनं सरसावले आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी या क्षेत्ररक्षकांनी धावा वाचवल्या। मित्रमंडळींना एकूण 2 सीमारेषे नजीक चांगलं असं कार्य राहिलं टीम ओम साई 11 बंगारपाडा या संघाचं आणि अशाच पद्धतीचं फिल्डिंगचं कार्य हे आखावं लागेल। परफेक्ट बॉल फलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर हा चेंडू सफर केला चेतन गोसावीने। पहिला डॉट बॉल पहिल्या चेंडूगणिक विकेटचं पतन अलीकडच्या चेंडूगणिक आपण एक दुहेरी धाव येताना पाहिली। चेतन कोहलीच्या सहसाथीने काढू नीरज तुर्भेकर घनागती पार करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल पाठोपाठचे सळगचे 2 चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळत आहेत। उत्तम स्कोरिंगचं कार्य प्रणय मात्रे सर मोरावे आणि त्यांच्या सहसाथीनं सचिन पाटील सर उल्वे यांच्या माध्यमातून हे उत्तम दर्जाचं गुणसंख्यांक लेखन इथे पाहायला मिळतं। पहिलं षटक राहिलं चेतन गोसावीचं आणि पहिल्या षटका दरम्यान त्याची दहशत इथे पाहायला मिळते। प्रहार केलाय फटका फसलाय क्षेत्ररक्षक सज्ज आहे चांगली फिल्डिंग प्रेम दमडे त्या ठिकाणी सज्ज होते चांगलं कार्य आखलंय। दुसरा देतं का टीम ट्रॉम्बेला अप्रतिम आपण बैलगाडा शर्यतींमधील हे सॉन्ग पाहता अलीकडचं मैदान पाहिलं पुसेगाव द्वारली हरण आणि गणकीचा राजा याने पुसेगावचं मैदान मारलं आणि सध्याचा विचार केला महाराष्ट्रामध्ये 2 खेळांचा सातत्यानं बोलबाला पाहतो। त्याच्यामध्ये तिसरी मोहोर उमटवली आहे ती कुस्ती त्यानंतर आपण बैलगाडा शर्यत त्यानंतर क्रिकेट या खेळांचा सातत्यानं अनेक स्पर्धेच्या माध्यमातून वावर पाहतो आणि दमदार कार्य लाखो रुपयांची उलाढाल या 3 खेळांच्या माध्यमातून सातत्यानं महाराष्ट्र जगतामध्ये घडताना पाहायला मिळते। पहिले षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शरद स्फूर्ती ट्रॉम्बे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 2 गडी बाद फक्त धावसंख्या जाऊन पोहोचते
ती 6च्या घरामध्ये. प्रति चेंडूगणिक जर हेरले तर फक्त सिंगल रन्स आली आहे. ही धाव पुरेशी नसणार आहे. 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांदरम्यान वेगवान पारी ही पहिल्या पूर्वार्धामध्ये ही खेळावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन काढू इथे सज्ज होत असताना स्वतः संघनायक सिद्धेश वासकर. एक आगळंवेगळं सिद्धांत त्याला इथे मांडावं लागेल आणि पहिला चेंडू आता प्रगती पथावरती आहे. राईट मोहर्द विकेटने चेंडू सफर केलाय. विरुपंथी स्टाईल फटका पहिल्याच बॉलवरती, पहिला चौका. परंतु फटका फसेल की काय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. झटका क्रमांक 3 टीम शरदपूरची ट्रॉम्बेला. पाले बुद्रुक गावामध्ये त्यानंतर खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ साई स्टार चषक वेगरच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली. तिथे काही काळ पावसामुळे खेळखंडोबा पाहिला. अवकाळी पाऊस पडतो आणि काही काळ अनेक स्पर्धेंना त्याचा धोका हा पत्करावा लागतो. स्पर्धा ठेवणं हे सध्याच्या घडीला ऐऱ्यागैऱ्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. 1 महिन्या अगोदरची मेहनत असते. त्यानंतर 5 दिवस कसे जातात हे त्यांनी उडादुडाने पाहणं गरजेचं असतं. मोठी कसरत असते आणि त्यातून हे आयोजन हे सक्सेस होतं. पुन्हा एकदा सर्व आयोजकांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील. A1 आयोजकांची जोडी पाहायला मिळते. सन्माननीय श्री निलेश मधुकर खारकर आणि त्यांच्या सहसाथीने सन्माननीय श्री धीरज विठ्ठल ओलेकर यांची प्रमुख भूमिका या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. त्यांच्या सहसाथीने विजय शेठ खारकर असतील, यशवंत ओलेकर, ग्रामस्थ मंडळ ओलवे यांची प्रखर मेहनत आणि त्यातून साकार होणारी ही दोस्ती चषकाची ही सुंदर सफर. उल्वेतील सर्वात मोठे भव्य दिव्य मर्यादित षटकांचे डे नाईट क्रिकेटचे सामने पाहतो. आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये एक देखणा खेळ प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहतो. लक्ष वेधू या लढतीकडे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश वासकर. आगल्या वेगळ्या ढंगात नेहमीच खुल्या गटामध्ये या खेळाडूचा वावर पाहतो. अष्टपैलू गुणवान प्रतिभाशाली खेळाडू सिद्धेश तयार. सिद्धेश विरोधात आक्रमकता सिद्ध करायचे. येता क्षणी फलंदाज इनट नंबर 5 अमित कोहलीला अगलं वेगळं गणित साधायचंय, परंतु राहिलंय डॉट बॉल. 3 चेंडू सफर केले सिद्धेशनं. 4 धावा त्यानं खर्च केलाय. 1 राहिला डॉट बॉल आणि एका चेंडूगणिक आपण विकेटचं पतन पाहिलं जेलबादच्या स्वरूपामध्ये. चेंडू क्रमांक 4 चांद लावणारा हा फटका. दोस्ती चषकातील अजून एक दमदार फटका षटकार. बॅक टू द पव्हिलियन गेले. मग त्या शुभम पाटील, चेतन कोहली, नीरज तुर्भेकरला माघारी जावं लागलं. आता चांगली भागीदारी इथे रचावी लागेल. ओहो यष्टी वाकवली. लाकूड तोड परफॉर्मन्स बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश वासकर ऑन फायर. अजून एक गडी बाद.
संघाविरोधात शरद स्मृती ट्रॉम्बे संघ पहिल्या 2 षटकांदरम्यान काहीच खराब प्रदर्शन पाहिलं, परंतु येणाऱ्या पुढच्या 3 षटकांदरम्यान वेगवान पारी ही कळावी लागेल. पहिले षटक पाहिले चेतन गोसावीचं, ज्यानं धावा खर्च केल्या 6. त्यानंतर आले सिद्धेश वास्कर, स्वतः संघनायक कॅप्टन कुलनं जे षटक हाताळलं, फक्त धावा दिले 11. 2 षटकांचा मिलाप केला तर धावा आल्या, स्कोर काढवती 17. परंतु तृतीय षटकागणिक धावा किती बनल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. कारण पहिलं षटक ज्या पद्धतीनं चेतन गोसावीने हाताळलं आणि याच गोलंदाजाच्या खांद्यावरती पुन्हा एकदा दारोमदार दिली स्वतः संघनायक सिद्धेश वास्करनं. तो गोलंदाज झालाय चेतन गोसावी, एक प्रतिभाशाली गोलंदाज ज्यानं पहिलं पिवनचं षटक हाताळलं. फक्त पिवनच्या षटकादरम्यान 6 धावा खर्च केल्या होत्या. चला आपण स्पीडअप घ्या. 20 मिनिटांच्या आतोआत खरं तर 4 षटकं ही समाप्त व्हायला हवी. पहिल्या फेरीतील लढती 5 षटकांच्या, त्यानंतर द्वितीय फेरीतील लढती पाहायला मिळतील त्या 4 षटकांच्या. अंतिम पडावामध्ये आयोजकांच्या माध्यमातून निर्णय पाहायला मिळतो. काहीशा जलद गतीनं लढती सुरू झाल्या असत्या तर कदाचित 5 षटकांच्या लढती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या द्वितीय फेरीती, परंतु एक चांगला निर्णय 4 षटकांच्या लढती यापुढील पाहायला मिळतील याची आपण नोंद घ्या. गोलंदाज चेतन तयार. सन्माननीय प्रवीण शेटकडू बेलपाडा या पाहुण्यांचे ते शुभागमन झाले, त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आमचे SP सेट वहालचे, त्यांना विनंती केली जाते आपण सुद्धा मंचावरती या. दोस्ती चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सन्माननीय प्रवीण शेटकडू बेलपाडा गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती केली जाईल आपलं मनपूर्वक स्वागत. अर्पण या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय रॉयल थाटामध्ये हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजशाही थाटामध्ये हे राजबिंड असे आयोजन पाहायला मिळतं. उत्तम उत्तम चेंडूची आपण आखणी पाहतो. चेतन गोसावी नामक काढू पहिल्या 2 चेंडूंमध्ये दहाडलाय, डॉट बॉल पाहिले आणि इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित होताना पाहायला मिळते. एकूण 4 गडी बाद टीम शरद स्मृती 11 ट्रॉम्बे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावसंख्येवरती. आता बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील ट्रॉम्बेला. आयटम बॉम्ब इथे सप्रकावे लागतील. ओहो, रोखलंय वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुल ठरलाय. अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळते. वॉटर बॉलिंग ओम साई 11 भंगारपाडा, गोलंदाजांचा रणगाडा म्हणून भंगारपाडा या गावाची ओळख आहे. असे हे हरवणारी गोलंदाजा विरोधात स्विच हिटचा देखना फटका, 4 चान लावणार हा चौकार. पाटील ठोकलेला हा चौकार. दिनेश पाटील ऑन फायर आणि तात्काळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये रवाना होत आहेत आमचे बंधू दिनेश पाटील सर. लक्ष वेधूया लढतीकडे. गोलंदाज तयार. ओहो, सन्मान दिलाय. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न तू मैं 2 धावा घेण्याचा मनसुबा होता, परंतु अंतिम पडावमध्ये नकार राहिला आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त आणि स्कोर काढवती धावसंख्या जाऊन पोहोचतील 4 गडी बाद. शरद स्मृती ट्रॉम्बे संघ जाऊन पोहोचतोय 23 गरत. यूपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची. बाद टीम ट्रॉम्बे जाऊन पोहोचतोय 23 घरामध्ये. येणारी मॅच ही विनर टू विनर इथे खेळवली जाईल याची आपण नोंद घ्यायची. अलीकडच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं कानपोलीस संघानं शिकस्त राखली होती.
या संघातून जो संघ जिंकेल तो कानपुली संघाविरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. ओहो वेगवान तेज सरा चेंडू होता. लेंथ मध्ये काहीसा बिघाड. सुनील पाटील सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होतीये आणि सांघिक कोठ्याची धावसंख्या आता पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. 24 धावा. 2 षटकांदरम्यान वेगवान पारी खेळायची काढू दिनेश पाटील आणि अमित कोहलीला. इनेट नंबर 5 इनेट नंबर 6 आणि या मध्यम फलंदाजांना आता एक बेधुंद करणारी फटकेबाजी इथे साध्य करायची. अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा राहिला. डॉट बॉलची पुन्हा एकदा आपण समाप्ती पाहतो. सातत्याने या सत्राचा विचार केला तर काहीसे चेंडू डॉट आपण पाहिले. 4 गड्यांची कत्तल पाहिली आणि यातून आता मात्र बचावात्मक भूमिका आखायचे. विकेट वाचून कळायचे. चांगले फटके त्यांना अदा करावे लागतील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी विघ्नेश कटेकर ऑन फायर. या दरम्यान खऱ्या अर्थानं बंगालपाडा संघाचा विचार केला तर सतीशजी कटेकर सर आपण जर आला असेल तर प्लीज या मंचाकडे आपण आगमन करायचं आहे. एक यशस्वी उद्योजक आणि एक उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले सतीशजी कटेकर सर आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. नक्कीच A1 जोडीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. दोस्ती चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहतो आणि या आयोजकांसाठी मी स्वतः समालोचक गीतकार लेखक म्हणून एकच म्हणेन निलेश खारकर म्हणजे शिरावरील सोनेरी राजेशाही ताज. धीरज ओलेकर म्हणजे दिलाचा दिलदार शेर जिगरबाज. विजय शेठ खारकर म्हणजे शेर जैशी चाल और दहाड़ता हुआ आवाज. यशवंत ओलेकर म्हणजे दोस्तीच्या दुनियेतील एक प्रेमल आवाज. जिन्होंने सबके दिलों के ऊपर किया है राज. यही है हमारे सबके लाडले रॉयल आयोजक नीलेश मधुकर खारकर. धीरज विठल ओलेकर जिनके सिर के ऊपर है किंग मेकर गोल्डन ताज गोल्डन ताज गोल्डन ताज. दोस्ती चषकाचा आपण ताज पाहतो. रॉयल म्हणजे राजा. राजासारखं आयोजन राजेशाही थाटात दोस्ती चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली आपलं सहर्ष स्वागत करतो. लक्ष वेधूया लढतीकडे. एकूण धावा स्कोर कडवती जाऊन पोहोचतायत 25. आता लक्षवेधी कामगिरी करणं ही मात्र गरजेची बाब आहे. गोलंदाज तयार. ओहो प्रहार केला. फटका हवेमध्ये. मुक्त संचार पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. देखणा असा झेल पकडलाय आणि इथे मात्र उत्तम दर्जाचं कार्य राहिले परंतु पडताळणी केली जाईल का? केली जाते. रेफर केलंय. सॉफ्ट सिग्नलला सुद्धा खूप महत्व असतो. क्रिकेट रसिकांचा पूर्णपणे विचार मंथन त्यांच्या समोर विचारपूस केली जाईल आणि त्यानंतर लाईव्हच्या माध्यमातून त्याची पूर्णपणे पडताळणी केली जाईल. दूध का दूध पाणी का पाणी ही कहाणी आहे साईप्रीत लाईव्हची. विघ्नेश कटेकर साठी विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. प्रथमेश कटेकर आणि निशांत कटेकर यांच्या माध्यमातून एकूण 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑफिशियल पंच सॉफ्ट सिग्नलची खूप महत्वाकांक्षी भूमिका असणार आहे. सॉफ्ट सिग्नल महत्वाचं आहे. आउट आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तर नक्कीच खऱ्या अर्थानं आपण विचार करतो की या सामन्याचा आनंद शैलेजी भगत साहेब अगदी मनापासून घेताना पाहतोय. कारण तर कॅमेरामध्ये कैद जर होत नसेल तर इथे सॉफ्ट सिग्नलकडे पाहिले जाईल आणि अंतिम पडामध्ये आमचे लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीवाले आम्हाला आता सूचित करतील. आयोजकांसमवेत ते आता चर्चा साधतील. कोणत्या अँगलनं त्याची पडताळणी होती की नाही आहे याची चाचपणी केली जाईल आणि अंतिम टप्प्यामध्ये काय घडेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. धगधग वाढली आहे. जिल्हा परिषद भावी सदस्य म्हणून त्यांची ओळख राहिली आहे ते शैलेजी भगत साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद. सॉफ्ट सिग्नलनुसार काढू होतोय झेल बाद. कारण सॉफ्ट सिग्नलला खूप महत्त्व असतो टेनिस विश्वामध्ये आणि त्याची पाहणी त्याची पडताळणी त्याचा वापर आमच्या ऑफिशियल पंचांनी इथे साध्य केला आणि क्रिकेट रसिकांची सुद्धा खूप मोलाची भूमिका आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. आणि खेळाडू झेल बाद होतोय. अंतिम निर्णय आणि त्याचा स्वीकार केल्या फलंदाजानं कौतुक करेन.
हे सातत्यानं व्हायला हवं. टेनिस विश्वामध्ये आदरयुक्त खेळ हा व्हायलाच हवा. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट पेक्षा खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस विश्वामध्ये पंचांची भूमिका करणं हे आता खूप कठीण झालंय. पक्षा पक्षाई स्वतःची जोडी स्वतः गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण विघ्नेश कटेकर कटाक्षपणे गोलंदाजीची आपण सफर पाहतो. पूर्णपणे धावसंख्येला लगाम लावण्याचं हे कार्य राहिलंय आणि एकूण धावा स्कोर काढवाती फक्त राहिल्या 25. बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडावे लागतील हे फलंदाजांना. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फली चेंडू यांच्यामध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉलची आपण समाप्ती पाहतो. ओम साई 11 भंगारपाडा वेगवान गोलंदाजीचा रणगाडा पाहायला मिळतो. ट्रॉम्बे संघाविरोधात जणू काय आगीचे गोले फेकतोय की काय असा परिचय राहिलाय. तर नक्की त्याचबरोबर विजयजी खारकर दादा यांचं मात्र पुन्हा एकदा आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ओहो पुन्हा एकदा बोल्डिंग दंड बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी. अन काय बघतोस रागान तुझी दांडी ती उडवली वाघान तुझी दांडी ती उडवली वाघान तुझी दांडी ती उडवली वाघान अरे रागान काय बघतोस रागान रागान काय ओहो सुरेख गोलंदाजीची आपण सफर पाहतो. दोस्तीच्या शकामध्ये एक आगली वेगळी सफर प्रत्येक गोलंदाजाकडून इथे आपण साध्य होताना पाहतो. उत्तम दर्जाचं आयोजन गणेश कृपा क्रिकेट क्लब शैलेश मूर्ती 11 तरघर नीलकंठेश्वराच्या कृपा आशीर्वादानं या आयोजनाचा डंका पाहतो. नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं या आयोजनाची उत्तम अशी भूमिका पाहतो. खऱ्या अर्थानं काहीशी आपण भारतीय जनता पार्टीची झलाळी पाहतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पुरस्कृत एक दमदार आयोजन या एवन जोडीच्या माध्यमातून इथे आखलं जातं. आणि आज खऱ्या अर्थानं भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुले यांचा वाढदिवस आहे. चला आपण स्पीडअप घ्या. अतिरिक्त वेळ इथे मात्र छेडला जातो. एकूण चेंडू पाहिले या षटकातील 5 आणि अखेरचा चेंडू मार्गस्थ आहे. अखेरच्या चेंडू गणिक आता रिदम मध्ये खेळ हा व्हायला हवा टीम ट्रॉम्बे संघाच्या माध्यमातून. तेव्हा उत्तरार्धामध्ये पोषक खेळीचा वावर असेल ट्रॉम्बे संघाच्या वतीनं. गोलंदाज तयार. ओहो हलवार पद्धतीनं फटका केला स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जाईल. फक्त आली सिंगल. 4 षटकांचा खेळ आज संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल. शरद स्मृती ट्रॉम्बे या संघाची एकूण गडी बाद होताना पाहिले आपण 7 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 30-24च्या घरामध्ये. आता काहीशी आवाजावरती पाबंदी असणार आहे. या परिभागाचा विचार केला तर भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपती या स्पर्धेचा आपण सर्वांगीण विकास पाहतो. भारतीय जनता पार्टी नुकता म्हटलं मी एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव पक्ष तत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधिष्ठ भाजपा, भारताचं भविष्य भाजपा, कार्यकर्ता घडवणारा पक्ष म्हणजे भाजपा, असा आमचा पक्ष भाजपा. त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त झलाली या दोस्ती चषकामध्ये पाहायला मिळतो. 2 आमदारांच्या छबी पाहतो. त्यानंतर आमचे आधारस्तंभ लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब खासदार रायगड यांचा मोठा कटआउट्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. गोलंदाज तयार. हो फुलरलेनचा बॉल याच्यावरती चांगली मोहर लगवण्याचा प्रयत्न राहिला परंतु डॉट बॉलची इथे आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय समीर कटेकर. या गोलंदाजाचा कटाक्षपणे नजराणा इथे राहिलाय आणि पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. समोर काढू धीरज कोहली रफ्तार की गोली त्याला साध्य करायची परंतु पाठोपाठ प्रत्येक चेंडू गणिक मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉलचं सत्र हे जारी आहे. प्रत्येक चेंडूकरी मोठा फटका खेळणं हे अंगलट आलंय.
जिथे सिंगल्स धावा जरी असत्या तर एक सन्मानजनक धावसंख्या उभी करू शकला असता ट्रॉम्बे संघ, परंतु अजूनपर्यंत चेंडू शिल्लक आहे. चांगले फटके खेळावे लागतील. दमदार प्रहार, चेंडू सीमा पार, 4 चौकार. देखना फटका राहिला. अंतिम टप्प्यामध्ये हे फटके यायला हवे, त्या दृष्टीने ही फटकेबाजीची आखणी इथे केली जाते. सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण गुणतालिकेवरती 30. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा शिल्लक असेल. हे 5 रात्रींचं जसं आयोजन समाप्त होईल तसं आपण गौरी स्पोर्ट्स 40+ मास्टर उल्वे साहेब चषकाचं एक दमदार आयोजन पाहायला मिळेल. माननीय श्री विजय शेठ खारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 व शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 पर्यंत 50+ आणि 40+चा डे नाईटचा धमाका पाहायला मिळेल. याच मैदानावरती व्यवस्थापक वर्ग गौरी स्पोर्ट्स उल्वे, नीलकंठेश्वर उल्वे, 40+ संघटना उल्वे नोड आणि मॉर्निंग ग्रुप यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन असणारे लक्ष वेधून लढतीकडे अजून एक काढू बाद. फलंदाज बाद होण्याचं सत्र हे जारी आहे आणि यातून मात्र बचावात्मक भूमिका आखायची आणि आता धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. संघ जाऊन पोहोचतोय गुणतालिकेवरती 30. 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. 2 चेंडू टीम शरद स्मृती ट्रॉम्बे टीमसाठी इम्पॉर्टंट आहेत. इथे 2 बलशाली बलवान मोठे फटके आले तर उत्तरार्धामध्ये लढण्याजोग कार्य असणारे ते गोलंदाजीच्या माध्यमातून. तर ट्रॉम्बे संघामध्ये सुद्धा धाकड गोलंदाजांचा वावर आहे. हा संघ सुद्धा गोलंदाजीच्या माध्यमातून ओमसाई भंगारपाडा संघाला रोखू शकतो इतकी ताकद आहे. परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये सन्मानजनक धावसंख्या ही व्हायला हवी. ओमसाई 11 भंगारपाडाचा विचार केला तर सिद्धेश वासकर, चेतन गोसावी सारखे ताकदवर आपण फलंदाज पाहतो त्यांच्या खेळ्यामध्ये आणि अशा फलंदाजांविरोधात तितकीच धाकड गोलंदाजी सफर करावी लागेल टीम ट्रॉम्बेला. पंचम बॉल न आव ना देखा ताव प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु एक सिंगल रन्स लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे आपण येताना पाहतो. अशा रीतीनं जर पाहिलं एक चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. 2 स्कोरमध्ये आता सल्ला मसलत त्यानंतर समाप्त होते. काहीसा दुरुस्ती केली जाईल स्कोर कार्डवरती. थँक्यू. आणि पहिलं पूर्वार्ध इथे समाप्त झालंय आणि पहिल्या पूर्वार्धादरम्यान एकूण धावा स्कोर कार्डवरती पाहतो 31. 32 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम ओमसाई भंगारपाडा या टीमला. थँक्यू. तर पहिल्या फेरीतील आपण अंतिम मॅच पाहतो. भंगारपाडा विपक्ष ट्रॉम्बे, शरद स्मृती ट्रॉम्बे विपक्ष ओमसाई 11 भंगारपाडा या संघादरम्यान पहिल्या फेरीतील अखेरची मॅच. आणि इथून जो संघ जिंकेल तो खेळेल दक्ष 11 ऐक गावदेवी अथर्व 11 कानपोली संघाविरोधात. याची आपण नोंद घ्या. आणि त्यात नंतर मॅच असणारे विनर टू विनर मधील मॅच क्रमांक 2 भिंगारी विपक्ष बेलवली या 2 संघांनी सुद्धा आता आपल्या स्क्वॉड समवेत सज्ज राहायचंय. परंतु या लढती दरम्यान कानपुली संघाविरोधात खेळेल या संघातून जो संघ जिंकेल याची आपण नोंद घ्यायची. ओमसाई 11 भंगारपाडा या संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली अशी गोलंदाजी सफर केली. धावा पाहिल्या आपण स्कोर कार्डवरती 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. शरद स्मृती ट्रॉम्बे संघाविरोधात ओमसाई भंगारपाडा या संघाला 6.40च्या सरासरीनं प्रति षटकागणिक धावसंख्या बनवायची आहे. आणि ही धावसंख्या कशी बनली जाईल याचं धावतं वर्णन करतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर अग्रगण्य नाव सन्माननीय आमचे विवेक पाटील सर पागोटे, ज्यानं PPL मध्ये सुद्धा अप्रतिम समालोचन हे साध्य केलं होतं. थँक्यू सो मच.
धन्यवाद रोशन पाटील सर, आपलं मनपूर्वक आभार. मागच्या 5 षटकांचं विवरण आपण रोशन पाटील सरांच्या आवाजामध्ये ऐकलं, तर यानंतर 5 षटकांचं विवरण माझ्या आवाजात आपण ऐकणार आहात. सामना चालू आहे ओम साई भंगारपाडा आणि शरद स्मृती ट्रॉम्बे या 2 संघांमध्ये. तर ट्रॉम्बे संघाने प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या धावफलकावर लावली आहे 31 धावा. 32 धावांचं छोटंसं मापक आव्हान ठेवलेलं आहे भंगारपाडा संघासमोर. परंतु कधी कधी काय होतं की लो स्कोअर हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. पाहूया भंगारपाडा संघ कशा प्रकारे हे आव्हान पेललं जाईल. दोस्ती चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं, व्यासपीठावर बसल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाईल. पाहतोय आपण या या स्पर्धेचं. दरम्यान सर 1 मिनिट थांबवतो फक्त. ग्रुप ग्रामपंचायत बेलोली बारदुलीचे विद्यमान उपसरपंच सतीशजी पाटील सर यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. सतीशजी पाटील सर, ग्रुप ग्रामपंचायत बेलोली बारदुलीचे विद्यमान उपसरपंच सतीश पाटील सर यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन लगेच विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर जाऊया मैदानाकडे, पाहूया. दुसरी इनिंग चालू होते आहे. सलामीची जोडी मैदानात येते भंगारपाडा संघाची. सलामीची जोडी मैदानात येते आहे भंगारपाडा संघाची. प्रशांत कटेकर आणि सिद्धेश वास्कर. सिद्धेश वास्कर एक पनवेल टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव. बघूया सुरुवात येते सामन्याला. स्टेट ड्राईव्ह मारलाय, चेंडू येतोय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक धावतोय सीमारेषेकडे, परंतु चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 4 धावांचा हा टोळा. या 4 धावेने धावसंख्येला सुरुवात होतीये. 4 धावेने सुरुवात झालेली आहे. पाहूया प्रशांत कटेकर या फलंदाजाने आपलं खातं खोललंय आणि सुरुवात केली आहे, कारण 32 धावांचा मापक असं आव्हान आहे. गोलंदाज शुभम पाटील, पहिला दुसरा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख फटका पाहतोय. काय क्लासिक फटका मारलाय, खणखणीत ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. या दरम्यान अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, राजकारण, समाजकारणामध्ये ज्याचं उत्तम नाव राहिलंय ते श्रीमंत घरत यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आगमन करायचं आहे. प्लीज या आणि आसन असतवा. श्रीमंत घरत एक उत्तम गोड आवाजाचा धनिक आणि उत्तम समाजसेवक. आणि सतीश पाटील बेलवली, ग्रामपंचायत बेलोली बारदूचे विद्यमान उपसरपंच यांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच इथं पाहतोय आपण पहिला विकेट इथं गारद होतोय भंगारपाडा संघाचा. बॅक टू बॅक 2 चौकार मारला. तिसरा चौकार मारायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज घेतली जाते, गलीला चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करतोय. झेल टिपली जाते, पहिला हादरा बसतोय तो ओमसाई भंगारपाडा संघाला. नक्कीच आपण पाहतोय 32 धावांचा टार्गेट असताना मात्र इथं पहिला विकेट पडतोय तो मात्र भंगारपाडा संघाचा. नवीन फलंदाज निलेश गोसावी जातोय मैदानात. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे भंगारपाडा संघाचा. पाहूया आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 8 धावा धावफलकावर लागली आहे. शुभम पाटीलचा 4था चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा असेल. स्कोप मारलाय, चेंडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख पैकी कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही, चेंडू निर्धाव. नक्कीच पाहतोय आपण 4 चेंडू आतापर्यंत झालेत, 8 धावा झाल्यात. दोस्ती चषक 2024 पाहतोय आपण गावदेवी मैदान मोरावे सेक्टर 2 उल्वे नोडी इथं चालू असणारा हा सामना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टटवलाय. क्षेत्ररक्षण आहे, चेंडू कलेक्ट करते, थोडासा फंबलिंग होतोय, त्याचा फायदा घेतोय फलंदाज. आपलं खातं खोलतोय इथं मात्र निलेश गोसावी आणि संघ पोचतोय 9च्या घरामध्ये. 1-9 अशी सुरुवात होतीये. या षटकातला शेवटचा बहुधा चेंडू असेल शुभम पाटील या गोलंदाजाचा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ऑन द स्ट्राईक असेल आता पहिल्यांदा
सिद्धेश वासकर स्ट्राईक घेतोय, पंचांकडून गाडी घेतोय, क्षेत्ररक्षण निहालतोय आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय. या षटकातला शेवटचा चेंडू आणि नक्कीच पॉइंटच्या दिशेने टपलेला चेंडू, थोडस मिस फिल्डिंग होते, याच्यावर एक धाव घेतली जाते. 10 धावा धावफलकावर लागतात गुणलेखकाच्या अहवालानुसार. 1-10 वंगारपाडा संघ अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असेल. 24 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असेल. पाहूया तर नक्कीच आतिश कोळी यांना विनंती करतो की श्रीमंत घरत या मंचावर आदर्श व्यक्तिमत्व सन्मान करायचा आहे. आतिश कोळी यांना विनंती करतो की श्रीमंत घरत यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करायचा आहे. तर पहिलं षटक इथं संपलेलं आहे शुभम पाटील याचं. शुभम पाटील यांनी 7 चेंडूमध्ये 10 धावा देतो, एक सफलता प्राप्त केली आहे. दोस्ती चषकामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातली ही शेवटची म्हणजे साखळी सामन्यातला शेवटचा सामना ओमसाई भंगारपाडा आणि शरद स्मृती ट्रॉम्बे या संघामध्ये होताना पाहतोय आपण. तर दुसरा गोलंदाज असेल देवीदास कोहली. ट्रॉम्बे संघाचा हा गोलंदाज येतोय. एक अनुभवी गोलंदाज दिसतोय ट्रॉम्बे संघाचा. पाहूया मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरे षटक असणारे 3 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात असतील. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास कोहली. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा, सुरेख फटका मारलाय, तितकीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय आपण ट्रॉम्बे संघाच्या खेळाडूकडून. चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण या अनुभवी गोलंदाज देवीदास कोहली याच्या माध्यमातून. छोटा सरम आहे लेफ्ट हँडर्स गोलंदाज. पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा, पुन्हा एकदा अक्रॉस होऊन फाईन लेगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी आणि नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना पाहतोय आपण. कारण आपण पाहतोय सिद्धेश वासकर सारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलंय, ते मात्र देवीदास कोहली या गोलंदाजांनी ट्रॉम्बे संघाचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, मोठा फटका मारला आहे परंतु मिडॉनकडे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव घेतली जाते. एका धाववर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावचे फलक. 11 धावा धावफलकावर एक फलंदाज बाद होतोय. अतिशय शांत व संयमी खेळ चालू आहे. 32 धावांचा टार्गेट असताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू, रिव्हर्स फटका अटेंड केलाय. क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा सुरेख होती मात्र सुखरूपपणे खेळाडू स्क्रीजमध्ये पोहोचतोय. धावसंख्या धावफलकावर लागते ती 12. धावसंख्या 12 धावफलकावर लागते. एक फलंदाज बाद होतोय. सामना चालू आहे ओमसाई भंगारपाडा आणि शरद स्मृती ट्रॉम्बे या दोन संघांमध्ये. पुढचा चेंडू देवीदास कोहली याचा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकलाय. फॉलो मध्ये स्वतः चेंडू अडवतोय. नक्कीच सिद्धेश वासकर रिक्स घेत नाही. त्याला माहित आहे की आपली विकेट महत्वाची आहे. आपण जर खेळपट्टीवर राहिलो तो हा सामना आपण जिंकू शकतो. कारण शांत व संयमी खेळी खेळताना दिसतोय कर्णधार सिद्धेश वासकर भंगारपाडा संघाचा. पुन्हा एकदा देवीदास कोहली, स्टेट ड्राईव्ह मारलेला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या हलवारपणे पुढे सरकतीये. 13 धावसंख्या धावफलकावर एक फलंदाज बाद. षटक संपतं इथं दुसरं. सुरेख षटक टाकलंय ते मात्र देवीदास कोहली या अनुभवी गोलंदाजांनी आपल्या षटकात फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि सुरेख गोलंदाजी आपण केलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी उरलेले 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज असेल. 18 चेंडू 19 धावांची गरज आपण पाहतोय. गणेश कृपा क्रिकेट क्लब, शैलेश स्मृती 11 तरघर, नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उल्वातील मोठे भव्य मर्यादित षटकांचे डे नाईट्स क्रिकेटचे आयोजन. आजचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि आयोजक आहेत श्री धीरज विठ्ठल ओवलेकर आणि निलेश मधुकर खारकर. वन जोडी, या जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय हे सुंदर आयोजन. आजचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातली ही शेवटची साखळा सामना आपण पाहतोय. साखळी सामन्यातला
हा सामना भंगारपाडा विपक्ष ट्रॉम्बे या दोन संघांमध्ये 18 चेंडू 19 धावांची गरज असेल. स्ट्राईकला असेल सिद्धेश वास्कर, तर गोलंदाज असेल पुन्हा एकदा दिनेश पाटील. तिसरा गोलंदाज येतोय ट्रॉम्बे संघाचा. 18 चेंडू 19 धावा. धावसंख्या धाव फलकावर 14-13. सुरेख फटका मारलाय मात्र झेल आहे का पाहूया. षटकार. 6 धावांचा हा फटका येतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला सिद्धेश वास्करच्या बॅट मधून. हा खणखणीत षटकार. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलं होतं परंतु त्याच्या हाताला चेंडू लागून हा सीमारेषा पार झाला. परत पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश पाटील. पुढचा चेंडू सिद्धेश वास्करसाठी. शॉर्ट चेंडू पुल केलाय. हा जातोय बाबा रामदेव पतंजली. षटकार. 6 धावांचा टोला. शॉर्ट चेंडू टाकलाय आणि या शॉर्ट चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय सिद्धेश वास्कर या फलंदाजानी. आणि हा फलंदाज असे चेंडू सोडच शकत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 25 धावा लागतायत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. कानपोली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण आमच्या पॅव्हलिन बॉक्स जवळ यायचंय, कारण हा सामना संपल्यानंतर लगेच सामना आपला यांच्यासोबत लागणार आहे. हा सामना संपल्यानंतर कानपोली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. कानपोली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आमच्या पॅव्हलिन बॉक्समध्ये यायचं आहे, कॉम बॉक्समध्ये यायचं आहे. तर विजयासाठी 7 धावांची गरज आहे आणि बघतोय आपण सुरेख फलंदाजी. बॅटची एज घेतली जाते. हवेत आहे झेल, आहे झेल खाली. पहा लॉलीपॉप झेल टाकलेली आहे इथं. ती सुद्धा एका चांगल्या फलंदाजाची सिद्धेश वास्करची. आणि नक्की जीवदान मिळालेलं आहे. विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 25 धावा धाव फलकावर एक फलंदाज बाद. दिनेश पाटील पुन्हा एकदा पुढचा चेंडू. मोठा फटका हवेत आहे. पाहूया. फसलाय फटका आणि चेल टिपली जातीये. सिद्धेश वास्कर या खेळाडूची मात्र केली इथं संपुष्टात येते. बॅक टू द पॅव्हलियन पाहतोय आपण सिद्धेश वास्कर जाताना. नक्कीच नवीन फलंदाज चेतन गोसावी येतोय. एक अष्टपैलू खेळाडू चेतन गोसावी. नक्कीच 7 धावांची आवश्यकता असणार आहे. परंतु आपण पाहतोय दिनेश पाटीलच्या या षटकाचं विवरण. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार, 2 षटकार. तिसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा झेल उडाली होती मात्र झेल टिपता आली नाहीये क्षेत्ररक्षकाला. त्यानंतर चौथा चेंडू सुद्धा मोठा प्रहार करण्यासाठी गेला होता लॉंग ऑफच्या वरून, परंतु टायमिंग ॲडजस्ट झाली नाहीये. वरती हवेत जास्त चेंडू राहिला आणि मग फटका फसला आणि तिथं झेल घेतली आहे. सिद्धेश वास्करची खेळी इथं संपुष्टात आली आणि त्यानंतर नवीन फलंदाज खेळपट्टीवर उभा चेतन गोसावी येतोय. पाहूया. आतापर्यंत दिनेश या खेळाडूचे 4 चेंडू झालेत. 12 धावा दिल्यात. 1 विकेट घेतलाय. पुढचा चेंडू चेतनसाठी. लो फुलटॉस चेंडू. गॅप शॉट खेळलाय. चेंडू जातोय. सुरेख फटका. काय क्लासिक फटका केलाय. गॅप मध्ये ढकललाय. चेंडू जातोय. चौकार. या 4 धाव्यांनी धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचतेय. अजूनही विजयासाठी 3 धावांची गरज असेल. या षटकातला शेवटचा चेंडू बहुधा दिनेश पाटील. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका अटेंड केलाय आणि हा चौकार खेचला जातोय आणि या 4 धावेने विजयी होतो. इथं मात्र सलामी दिली जाते विजयाची भंगारपाडा संघाची. चला या कानपोली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि या सामन्यातून विजयी झालेला आहे ओमसाई भंगारपाडा संघ विजय होतोय. आणि मॅन ऑफ द मॅच जातीय विघ्नेश कटेकर. या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच दिली जातीय. 3 धावा देऊन एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले आहेत. सुरेख गोलंदाजी विघ्नेश कटेकर याची. विघ्नेश कटेकर या खेळाडूंनी आमच्या इथं पॅव्हलियन बॉक्समध्ये यायचं आहे, कॉम बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण घेऊन जायचं आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला लगेचच 2 संघामध्ये नाणेफेक केली जाईल. या सामन्याचा सामनावीर ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतो. विघ्नेश कटेकर.